सर्वप्रथम या ठिकाणी रील स्टार आरती जाधव या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही एका प्रोग्रामला नांदेडकडे गेलो होतो. तर तिथून येत असताना मग जात असताना त्यांना म्हटलं माझी देखील सोयाबीन दाखवतो. तर हे माझे इन्व्हेस्ट कंपनीचं त्रिशूल 108 सोयाबीनचं शेत आहे आणि या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आज आहे 11 सप्टेंबर 2025. तर मी म्हटलं होतं ना 10 तारखेला परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल. तर खूप सुरू झाला. आता हे 12 तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा त्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर आज ना 11 आणि 12 तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीच्याला तिकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यात सर्वदूर सांगायचं झालं तर राज्यामध्ये 14 ते 20च्या दरम्यान राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर राज्यभर म्हणजे 14 ते 20च्या दरम्यानचा राज्यभर सगळीकडे पाऊस पडणार आहे. ज्या भागात अद्यापही पडलेला नाही त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. सर, विदर्भातलं वातावरण कसं राहील? विदर्भात आज तुम्हाला सांगू इच्छितो आज 11 तारखेला विदर्भामध्ये जवळपास सांगू इच्छितो की अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर त्या परिसरात आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. तर काही भागामध्ये डगसाहेब अजून बी पाऊस उघडलेला नाही, तर तिथं पाऊस चालूच आहे. तिथली परिस्थिती कशी राहील? सगळीकडे हे सप्टेंबर मी म्हटलं होतं ना यावर्षी ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. तर म्हणून म्हणतो की सप्टेंबरमध्ये जरा जास्तच पाऊस राहणार आहे. कोल्हापूरच्या, सांगलीच्या शेतकऱ्यासाठी काय सांगतो? सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की रात्री त्यांना इतका अतिमुसळधार पाऊस झाला पहाटे 4 वाजता की बऱ्याच ठिकाणी तळे भरले देखील. आणि सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईच्या यांना सांगू इच्छितो जनतेला की आता ना म्हणजे 14 ते 20चा पाऊस पडणार आहे. तुमच्या इकडे अतिमुसळधार पडणार आहे, मुसळधार पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. सोयाबीन काढणीस आलेलं आहे त्या शेतकऱ्यासाठी काय सांगू इच्छिता? सोयाबीनच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, आता जशी वेळ भेटेल तसं काय करायचं, दुपारपर्यंत सोयाबीन कापायचं, 1 घंटा ऊन द्यायचं आणि लगेच उचलायचं आणि वळे लावायचे. असं केलं तर तुम्ही तुमचं सोयाबीन तुमच्या हातामध्ये लागेल. मी काय प्रश्न तसेच आरती जाधव ताई आलेले आहेत आपल्यासोबत. त्याचे काय प्रश्न असले तर विचारा डगसाहेब. डगसाहेब, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर येथे तर अहिल्यानगर आणि बीड आणि त्याच्यानंतर घनसावंगी त्या भागात काय झालं, काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नाही. तर त्या ठिकाणी आता परतीचा सगळीकडे पाऊस पडणार आहे. वडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. 14 ते 18चा मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे अहिल्यानगर, बीड जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये रोयलागड या ठिकाणी. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. आणि डगसाहेब, बाहेरच्या राज्यातलं तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश मध्ये कसा पाऊस राहणार आहे? राज्यामध्ये तेलंगणा, कर्नाटक मध्ये ना मी म्हटलं होतं ना आज 11 तारखे ते 16च्या दरम्यान